छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अर्थात घाटी रुग्णालयाच्या पाहणी दरम्यान पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रुग्णालय प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली आहे। रुग्णालयामधील एकूण कामकाज, स्वच्छता आणि सुविधांची अवस्था पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। यावेळी बोलताना घाटी रुग्णालयासाठी 14 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला होता, मग हे पैसे नेमके गेले कुठे असा थेट सवाल त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केला। घाटीची सध्याची अवस्था पाहता घाटीच व्हेंटिलेटरवर असल्याची स्थिती आहे, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला। दरवेळेला डीनने स्वतः मला सांगितलं की मी अनेक वेळेला 10-10 लाखाच्या प्रमाणात येतो, मग ते काम का होत नाही, माझी घाटी सुंदर का दिसत नाही आणि सुविधा का मिळत नाही, हा त्याच्या मागचा उद्देश होता। म्हणून आताच मी चीफ इंजिनियर साहेबांना सुद्धा सांगितलंय, तातडीने जो कोणी असेल त्याच्यावर तुम्ही कारवाई केली पाहिजे। एकही शासनाचा विलंब न लावता त्याच्यावर कारवाई करा, काय तुम्हाला गुन्हे दाखल करायचे ते करा। आता येणाऱ्या DPC मध्ये सुद्धा याच्यात मी अत्यंत गांभीर्यपूर्वक चर्चा सुद्धा करणार आहे आणि कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्याकडे सुद्धा हा विषय काढणार आहे। अशा प्रकारे घाटीसाठी आपण जो काही योगदान देतात त्याचा जर गैरफायदा कोणी उचलत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची विनंती मी माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा करणार आहे।